कधी उन्हात तापलं, कधी अंधारी लोपलं, परी कधी ना थांबलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. बोलणारा बोलतो, चालणारा चालतो, वाट सरताही सरेना, किती अंतर आपलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. काल परवापर्यंत बेवारस होतो आणि आज एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक झालो. वकिलांना पेपर्स दाखवले, म्हणाले अगदी सरळ सरळ केस आहे. हो, आज अगदी त्या चक्क सजून धजून गेल्यात. दीदी आणि सजून धजून? हो. आणि तरी सांगितलं नाही कुठे जाते म्हणून? सांगते काय, आणि मी तरी पुन्हा पुन्हा कसं विचारणार त्यांना? त्यांना सांगावं असं वाटलं नाही. हो, म्हणजे मला पण आता तोच प्रश्न पडलाय. ओके मॅडम, मी शब्द देतोय तुम्हाला, मी प्रयत्न करेन. पण शेवटी देवाजीच्या मनात येईल तसं त्याचाही शब्द असतोच ना. तुम्ही शब्द दिला तेवढंच पुरे. देवाजींचं पण पाहून घेऊ. माधवराव, तुम्ही आता निश्चिंत राहा. मुग्धा, हे बघ, आपण बुद्धिबळातले उंट नको होऊयात. हां, जे काही होईल ते सरळपणे ओघाने येणार असू दे. सॉरी. अगं कमॉन, इतकंही नको. बँकेत नोकरीला लागल्या. सध्या घरच्या काही गोष्टी अचानक उद्भवल्या, त्या निस्तरण्याची निकड लागली. घरच्या गोष्टी म्हणजे तुला सांगायला हव्यातच. म्हणजे कामाक्षी देवी, तुझं आणि त्यांचं नातं, त्यांचं मृत्यूपत्र. तुला ठाऊक आहे म्हणायचं? ॲक्च्युली पेपरमधून TV वरनं दाखवलं होतं. खूप महत्त्वाचं कव्हरेज दिलं होतं मीडियानं. कामाक्षी देवी म्हणजे त्या क्षेत्रातलं दिग्गज नाव आहे मुग्धा. बरं, मृत्यूपत्र म्हणजे एकदम गुप्त खजिनाच सापडला असेल ना? खजिना? हो, खजिनाच. 65 ते 70 कोटींची मालमत्ता म्हणजे खजिनाच, नाही का? शिवाय सारिका सदनचं रिडेव्हलपमेंट, टॉवर उभारणं, तेही एक बघायचंय. सगळ्या गोष्टी कशा धावून आल्यात अनपेक्षित. येस, धावपळ, धांदल हे सगळं स्वाभाविकच आहे. पण तू ऑपरेशनचं ठरवलंयस असं ऐकतोय. अंजलीकडून? हो मुग्धा, अंजलीकडून कळलं. हेच तुझं इथे येण्याचं कारण आहे? ओनली दॅट वन? नॉट ओनली शेखर, येते मी त्या विषयावर. येणारच आहे, पण तेच कारण नाही. ओके ओके. ऑपरेशन करणार आहे. डॉक्टर म्हणाले सक्सेसफुल होईल म्हणून. त्यांना तशी खात्री पण वाटते, पण समहाव त्यांना असं वाटतं हे फेल्युअर पण होईल. टक्केवारी कमी अधिक आहे, पण फेल होण्याचे चान्सेस पण आहे. पण तरी सुद्धा मी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. दॅट्स व्हेरी करेक्ट. आता काळ बदललाय, सगळं चांगलंच होईल. बघू, प्रयत्न तर करायलाच हवे. माझं लग्न तर पायामेळ होणार नव्हतं, पण तुझं? नाही झालं, रादर नाही जमून आलं. म्हणजे विचार करावा किंवा विचारावं
असं नंतर आयुष्यात कोणी आलंच नाही, खोटं वाटेल तुला. का वाटेल? धावत्या आयुष्याच्या चौकटीला सुद्धा तितकाच वेग असतो. कुणी त्या चौकटीत बसण्या अगोदरच ती पुढे सरकते. मग तू आजच्या घडीला असं कसं म्हणू शकतोस? नक्की म्हणू शकतो. शिट, स्विच ऑफ करायला विसरलो. एक्सक्यूज मी. अगं, मी तुला नंतर फोन करतोय. सॉरी मुग्धा. अंजलीचा? हो, अंजलीचा. पागलपणा आहे ग, बाकी काही नाही. अच्छा, मग आपल्या वेळी काय होता? शानपणा होता? मॅच्युरिटी, समजदारपणा महत्वाचा. आता खरं सांगतो, अंजलीला सगळं मान्य करत गेलो मी. म्हणजे प्रेम करतो, लग्न करेन वगैरे. बोलण्यापलीकडे काही नाही, जाणून बुजून नाही. कारण तसं प्रेमाचं लग्नाचं मनात नव्हतंच. हा, एक प्रयत्न होता मात्र तिच्या मार्फत तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा. आणि आता तो प्रयत्न यशस्वी होताना बघतोय. शेखर, तुझ्या बुद्धीला, तुझ्या बोलण्यातल्या प्रभुत्वाला मी आजही कुर्मिसात करते. तुझं खरंच प्रेम वगैरे नाही आहे अंजलीवर? नाही ग, खरंच नाही. हे बघ, मी आता टक्के टोणफे खाऊन थोडाफार शहाणा झालोय. सगळ्याच गोष्टी पैशाने होत नाहीत, कळलंय मला आता. मला वाटतं तेवढा विश्वास तू माझ्यावर ठेवावास. आता मी मुख्य मुद्द्यावर येते. म्हणजे आता सिनेमाचा इंटरव्हल झाला म्हण की आता खऱ्या गोष्टीला सुरुवात होणार. बाय द वे, त्याआधी कॉफी घेणार का तू? नको, पण तुला मी अजूनही कॉफी घेते ते आठवत? मुग्धा, तुझ्यापासून दूर झालो, तो कटू क्षण सोडला, तर बाकी सगळ्या गोड आठवणी माझ्या लक्षात आहेत. तू पहिल्यांदा बंगल्यावर आली होतीस आणि मी कॉफीचा ट्रे घेऊन आलो होतो. आणि मी कॉफीचा मग तोंडाला लावला, तो फार कडू होता. माझ्या कॉफीचा मग तुझ्याकडे गेला होता, तू गोड घेतलास, तसाच तो मग खाली ठेवलास. अगं, मी 10 वेळा तरी सॉरी म्हणालो असेन, पण तू काही दुसरी कॉफी घेतली नाहीस. म्हणालीस की एकदा चव बिघडली की पुन्हा ती होईपर्यंत घेणे नाही. आणि मी तिथल्या तिथे शपथ घेतली, आपणही आजपासून कडू कॉफी घेणार. म्हणजे असली चूक पुन्हा होण्याचा संभव नाही. आठवतंय? आठवतं. अजूनही तू कॉफी कडूच घेतो मॅडम. एक कप कॉफी. हा, नको रे. आता कडू गोष्टींना तिलांजली द्यायची. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी फार मोठी कामं करून जातात. मला तुझी दुसरी आवड नाहीच जपता आली कधी. समुद्र? कडू कॉफी, खारट समुद्र, आवडच विचित्र. तूही आवडायचास. समुद्र तर माझा पहिला मित्र होता, पण आता नाही रे जमत. जमेल मुग्धा, जमेल. तुला समुद्र खूप आवडायचा. तुझ्या डोळ्यात, तुझ्या बोलण्यातून, कवितेतून तो उधळायचा. म्हणूनच माझ्या मनातलं विचारताना मी त्यांचीच निवड केली होती. शेखर, फोन घे ना. असू दे, वाजेल आणि बंद होईल. शेखर, घे ना. अगं, तो अंजूचा आहे ना, फोन उचल. घेऊ. बोल तिच्याशी.
एक मिनिट आलोच. सॉरी मुग्धा, कालचा प्रकार फोनवर ऐकत होती. शेखर हे मला सहनच होत नाहीये. मुग्धा, हे बघ तुझ्या वागण्या बोलण्यावर मला काहीही म्हणायचं नाहीये. अगं ही अंजली दुसरीकडे कुठे भरकटत जाऊ नये म्हणून फक्त मी तिला हो म्हणालोय. काही दिवसांनी मीच तिला तुझ्या सुपूर्द करणार होतो. शी जस्ट अ किड. एनिवे, आपण बोलूया. मुग्धा, रागावली नाहीयेस ना? मूड डिस्टर्ब झाला नाहीये ना? नाही. हे पण मी एक तुझ्यासाठी ऑफर आणली. अगं, मग आपण मागचं कशासाठी बोलत बसलोय? भूतकाळात कशासाठी जायचं? वर्तमान काळात येण्यास मदत होण्यासाठी. डॅड आणि मम्मी दोघेही गेले. आय एम सॉरी. इट्स ओके. आणि तुझं गाडीचं वेळ आता नाही उरलं. त्या वाढदिवसाच्या कार बरोबरच निघून गेलं. बरं, आता तुझं करिअरचं काय करणार आहे? भेटी गाठी चालू आहेत. त्यांनी प्रॉमिस केलंय इन्सॉल्वन्सी मिटवू म्हणून. आम्ही सगळं कर्ज फेडतो म्हणजे होईल, ती काळजी नाहीये. तुझ्यासारखा धडाकेबाज तल्लक बुद्धी असलेला उद्योगपती असा बसून राहिलेला बघवत नाही रे. साम्राज्य उभं करण्याची अजूनही तुझ्यात क्षमता आहे. यू आर रिअली जीनियस शेखर. बाय द वे, मी फार काही न बोलता मी इथे कशासाठी आले ते सांगणार. मुग्धा, हे बघ, आज तरी तुझा विरस होईल असं मी काहीही वागणार नाहीये. प्रॉमिस. प्लीज प्रोसीड. आपण लोणावळ्याला पोहोचलो लक्झरी बसने. किती विचार केला ना, किती माहिती सांगितली होतीस मला, अक्षरशः शिकवणी घेतली होतीस. पण प्रत्यक्षात मात्र तुझ्या मम्मीच्या समोर उभे राहताना अक्षरशः मला दरदरून घाम फुटला होता. शेखर, हा? बोल ना. काय? अरे बोल ना. इथे एवढं बोलवलंस तर कशासाठी? हा, सांगतो ना. कुठून सुरुवात करू तेच कळत नाही. लवकर कर. हो, कोल्ड्रिंक घे ना. तू मुद्द्यावर बोल ना. हो. मुग्धा, मला सांग, मी तुला आवडतो? आवडतो. पुढे काय? पुढे. हा हा, आवडतोस. पुढे 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 प्रेम करण्या इतपत आवडतो? तू असं भरती आल्यासारखं का बोलतोय? तू आधी सांग मला. अपेक्षित होत तू असंच काहीतरी प्रश्न विचारणार. हो ना, अपेक्षित होतं ना. मग उत्तर पण तयार असेल तुझ्याकडे. ऑफकोर्स. अगं मग सांग ना. आय हा लव्ह हा. यू. अरे मुग्धा, आय लव्ह यू. अगं हे सांगायसाठीच तुला इथे बोलावलं होतं आणि तुझ्याकडून हे ऐकायसाठी. मुग्धा, आय प्रपोज यू. मी तुला लग्नासाठी प्रपोज करतो. करशील लग्न? मी ऍक्च्युली इथवर विचार केला नव्हता, पण काही वेळ मागून घेतला तर तुझी काही हरकत असेल? नॉट ॲट ऑल. पण कोणाला विचारायचंय? कुणाला विचारणार? आई वडील नाही आहेत, 2 भावंड, ती अजून शिकतात. मीच मला विचारून ठरवणार. अगं आपण आत्ता थोडीच लग्न करतोय. मलाही स्थिर स्थावर व्हायचंय. डॅड पुढच्याच आठवड्यात कंपनी ताब्यात देणार आहेत. मुग्धा, ही सुरुवात आहे, नंतर एक एक जिंकत जायचंय. एनिवे, विषय तो नाहीये.
तू हो म्हटलंस तर मी तुझ्या भावंडांचं माझ्या भावंडांसारखं करेन. आणि आपली कंपनी आहेच. तू हो म्हटलंस तर आपण परवाच निघूया लोणावळ्याला. आई बाबांना सांगायला हवं, त्यांचे आशीर्वाद हवेत ना. तसे ते हो म्हणतील ना. तसं तुमचं खानदान हे फार श्रीमंत आहे आणि हे कुठे मॅच होत नाही आहे. हो म्हणतील ना ते. ऑफकोर्स. अगं तू माझी चॉईस आहेस, त्यांना नक्की आवडशील. परवा निघायचं लोणावळ्याला. हे बघ, माझ्या वाढदिवसाला आत्तापर्यंत मी मागितलेली गोष्ट मला मिळाली नाही असा वाढदिवस साजराच झालेला नाहीये. परवाच्या वाढदिवसाची भेट आज हो म्हणून देशील ना. मी येते, पण मला एक वचन दे. तुझ्या आई वडिलांनी जरी नकार दिला तरीही तुझा लग्नाचा निर्णय कायम ठेवशील. दिलं वचन. पण एक अट आहे, आपण कारनं जायचं नाही. म्हणजे तू ड्राईव्ह करायचं नाही. तुला वेगाचं वेड आहे आणि तुला भान नाही राहत. अटीमध्ये थोडीशी सवलत मागतो. हे बघ, जाताना पाहिजे तर आपण AC लक्झरीतून जाऊ, पण येताना कारने यावंच लागेल. माझ्या वाढदिवसाची कार इकडे घेऊन यावीच लागेल ना. अरे पण शब्द दिला. अगदी बैलगाडीलाही ओव्हरटेक करणार नाही इतकी हळू चालवेल. बस. तुझ्या जिंकत जाण्याच्या नशेची ना मला नेहमीच काळजी वाटते बाबा. तुला जिंकली. आता बेभान होऊन जिंकण्यासारखं राहिलंय काय दुसरं. कम ऑन, मस्त कडू कॉफी घेऊया. मी फोन करतो तुला केव्हा निघायचं तर. ए पण तुझ्या डॅडी आणि मम्मीला कळव हा. हे सगळं फोन करून सांग त्यांना. मग काय गंमत राहिली. सरप्राईज. अरे व्हेरी व्हेरी स्वीट अँड प्लीजंट सरप्राईज. काय झालंय बाबा? मी आल्यापासून पाहतोय तुम्ही फार अस्वस्थ दिसता. मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तुझा मूड आहे का? बाबा असं का विचारताय? तुम्ही आजही मला टपली मारून सांगू शकता, अभ्या हेच कर म्हणून म्हणू शकता. थँक्स. बोला. कुठच्या जन्मदात्याला अभिमान वाटावा असा तो मुलगा आहेस. तुझ्या आईला दुर्दैवानं हे सगळं पाहायला नाही मिळालं. तू 4-5 वर्षाचा असताना ती आपल्याला सोडून गेली. तू हॉस्टेलवर वाढलास तरी तुझं घर तुटलं नाही. बाबा, कारण घरचे दोर तुमच्या हाती होते, घट्ट. खरं सांगू बाबा, मला माझ्या आईची कधी आठवण नाही आली किंवा मित्रमैत्रिणींच्या आईला पाहून त्यांच्या आईचा कधी मला हेवाही नाही वाटला किंवा काही विशेष नाही वाटलं त्यांना. कारण तुम्ही माझे कालही आई होतात, आहात आणि राहाल. थँक्यू बेटा. आज तुझी आई असती तर तिने तुझे 2चे 4 हात करायला घोषा लावला असता. या असल्या गोष्टी वडिलांच्या पटकन लक्षात नाही येत, पण आता लक्ष घालायचा विचार करतोय. त्यावरच गेले 2-4 दिवस विचार करतोय. आज बोलायचंही ठरवलंय. तुझा मूड नक्की आहे ना? हो आहे ना बाबा, बोला तुम्ही. आता तू करता सवरता झालायस. आता घरात तुझं कोणी यायला हवा. मी आता थकत चाललोय. सुनबाईंची ओढ लागलीये. तेव्हा आता मी काय सांगतो ते नीट ऐक. मी एक स्थळ बघितलंय. तुझ्या पाण्यातलीच मुलगी आहे. बाबा, अशी मुलगी तुमच्या पाहण्यात आहे? अगदी डोळे झाकून विश्वास देऊ शकतो अशी मुलगी आहे. तुझं लक्ष आहे ना? आहे ना, आहे. बोला तुम्ही. जे स्थळ माझ्या बघण्यात आहे ते स्थळ म्हणजे मुग्धा रावराणींची छोटी बहीण अंजली. हुशार आहे, चुणचुणीत आहे, दिसायलाही छान आहे. कॉलेजमध्ये GM वगैरे आहे. त्यांच्याकडे आपण जाऊन आलोय. एखाद्या वेळेस तुझ्या मनात येईल हे स्थळ मी त्यांच्या इस्टेटीकडे पाहून तुझ्यासाठी आणलंय. तर तसं अजिबात समजू नकोस. आपण त्यांना अट घालू. त्या संपत्तीतला 1 पैसा, त्याच काय त्यांच्याकडून 1 पैसाही नको आपल्याला.
देवदयेने आपल्याकडे भरपूर आहे. मुग्धाचा होकार आहे आणि मलाही ते मान्य आहे. आता तुम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलं तर पुढची बोलणी करू. घाईने विचार करून ठरव. मला फक्त तुझ्या कानावर घालून ठेवायचं होतं. बाबा तुम्हाला वेळ आहे ना? हो आहे, बोल. बाबा माझा निर्णय मी तुम्हाला निर्णय घ्यायला घाई करू नकोस. निर्णय केव्हाच झालाय बाबा. तो फक्त तुमच्या कानावर घालायचा होता. हा, आता रावराणींकडचं स्थळ तसं चांगलं आहे. मलाही आवडलं असतं ते स्वीकारायला, पण ते स्वीकारायला मी असमर्थ आहे. कारण मी ज्योतीबरोबर लग्न करायचं ठरवलंय. ती अर्पण पत्रिकेवाली? आणि समजून घ्यायला पुढे संपूर्ण आयुष्य आहेच ना. मी तुला ना उमेद करत नाही, पण आपण जेव्हा चार चौघांकडून माहिती काढतो, घराणं, स्वभाव, चालचलन ह्याची माहिती काढतो, तेव्हाच आपण पुढची बोलणी करतो. ज्योती मला मनापासून वाटतं की त्यांना दुखवू नये, पण नाईलाज झालंय माझा. अगं पण त्यांनी जर समजूनच घ्यायचं नाही ठरवलं तर मग आपण काय करू शकतो? आणि या बाबा बसा. ज्योती, तुझी मैत्रीण नाही आली?